ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. हेलो डिअर स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 10वीचा मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधला चॅप्टर नंबर 3 अरिथमेटिक प्रोग्रेशन हा सुरू करणार आहोत. त्यातला प्रॅक्टिस सेट 3.1. पहिला प्रश्न आहे, Which of the following sequences are AP? If they are AP, find the common difference. आता इथे आपल्याला काही सिक्वेन्स दिलेले आहेत. त्या सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन आहेत की नाही हे आपल्याला शिकायचं आहे. त्यासाठी आपण पहिलं उदाहरण घेऊ. त्यामध्ये आहे 2 4 6 8 डॅश डॅश अशा टर्म्स आहेत. आता इथे आपल्याला या टर्म्सला आपण T1 T2 असं मार्किंग करून घेणार. ही पहिली टर्म असेल म्हणजे T1 T2 T3 T4 अशा पद्धतीने. मग आता आपल्याला करायचं काय आहे, ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही हे शोधायचं. मग अरिथमेटिक प्रोग्रेशन केव्हा असेल, जेव्हा दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स, दोन लगतच्या टर्म्स मधला फरक हा सारखा असेल. मग आपण चेक करूया. इथे आपण T2 मायनस T1 ही व्हॅल्यू काढूया. T2 आहे 4 आणि T1 आहे 2. T2 मायनस T1 इज इक्वल टू 2. देन T3 मायनस T2, T3 मायनस T2, 6 मायनस 4 इज इक्वल टू 2. देन T4 मायनस T3, T4 आहे 8 आणि T3 आहे 6. 8 मायनस 6 इज इक्वल टू 2. आता इथे असं लक्षात येत आहे की या दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला फरक हा सारखा आहे. ह्याला आपण म्हणणार कॉमन डिफरन्स D. सो हियर इज कॉमन डिफरन्स, हियर इज कॉमन डिफरन्स 2. कॉमन डिफरन्स 2 येतो आहे म्हणून काय आहे, देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज an AP. गिवन सिक्वेन्स इज an AP. ओके, नेक्स्ट इज 2 5/2 3 7/3. आता इथे आपल्याला या टर्म्स जे आहेत T1 T2 T3 T4 अशा या टर्म्स आहेत. याच्यामध्ये आपण T2 मायनस T1 डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स हा आपण कॅल्क्युलेट करणार. 5/2 मायनस 2. आता इथे 5/2 मधून हा 2 वजा करायचा आहे. 5/2 मायनस 2 फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आपण. 5 मायनस 2 2 जार 4 अपॉन 2. 5 मायनस 4 1, इट इज 1/2. T2 मायनस T1 इज 1/2. देन T3 मायनस T2, T3 मायनस T2, T3 मायनस T2 येईल 3 मायनस 5/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 2 जार 6, 6 मायनस 5/2. 6 मायनस 5 इज इक्वल टू 1, इट इज 1/2. अगेन डिफरन्स बिटवीन 7/3 मायनस 3. सो हियर इज T4 मायनस T3, T4 मायनस T3. 7/3 मायनस 3 इट इज इक्वल टू 7 मायनस 3 3 जार 9. 7 minus 9 upon 3. 7 minus 9 is minus 2 upon 3. So here is difference between first two term is 1/2. पहिल्या दोन टर्म मध्ये 1/2 आहे आणि पुढच्या टर्म्स मध्ये जो कॉमन डिफरन्स जो आहे तो 2/3 आहे. म्हणजे ही जी दिलेली सिक्वेन्स आहे ही AP नाही. दिस सिक्वेन्स इज फ्रॉम दिस देर इज नो कॉमन डिफरन्स, दॅट इज Tn minus 1 is not constant. Therefore, this is not an AP. This sequence is not an AP. Okay, next is -10, -6, -2, 2. आता इथे ह्याला T1 T2 T3 T4 असं म्हणणार. कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स आपल्याला घ्यायचा आहे. T2 मायनस T1 इज इक्वल टू -6 मायनस -10.
आता इथे हे निगेटिव्ह साइन कडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. हा निगेटिव्ह निगेटिव्ह एका पुढे एक आलेले आहे. इट बिकम पॉझिटिव्ह. 10 minus 6 is equal to 4. Now T3 minus T2, negative 2 minus negative 6 is equal to negative negative positive. It is equal to minus 2 plus 6 is equal to 4. Now T4 minus T3. T4 is 2 minus negative 2 is equal to 2 plus 2 is equal to 4. Here we get difference between two consecutive term is 4. That is Tn minus 1 minus Tn is equal to 4. This is common difference, and therefore this given sequence is an AP. This given sequence is an AP. Is an ओके. आता इथे बघा हा नंबर 0.0333 मायनस 0.33 याच्यामध्ये हा जो नंबर आहे हा मोठा म्हणजे सबट्रॅक्शन करताना आपल्याला 0.33 मायनस 0.0333 अशी सबट्रॅक्शन करावी लागेल आणि जे उत्तर येईल ते आपलं निगेटिव्ह असेल. 10 minus 3 is equal to 7 carry 1. 10 minus 4 is equal to 6 carry 1. 13 minus 4 is equal to 9 carry 1. 3 minus 1 is equal to 2. This is 0.2967. आता हा जो आहे दोन टर्म मधला डिफरन्स वेगवेगळा येतोय आणि इट इज निगेटिव्ह ऑल्सो. हा काय येईल निगेटिव्ह कारण लहान मधून मोठा नंबर सबट्रॅक्ट केलेला आहे. सो इट इज निगेटिव्ह. हे दोन डिफरन्स काय येतात वेगवेगळे येतात. याचा अर्थ काय येईल दिस सिक्वेन्स इज नॉट ॲन एपी. दिस सिक्वेन्स इज नॉट ॲन एपी. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम फिफ्थ वन. 0 negative 4 negative 8 negative 12. Now T2 minus T1 is equal to negative 4 minus 0 is equal to negative 4. Then T3 minus T2 is equal to T3 is minus 8 minus negative 4 is equal to minus minus become positive minus 8 plus 4 is equal to negative 4. Now T4 minus T3. T4 minus T3 is minus 12 minus negative 8 is equal to minus 12 plus 8 is equal to negative 4. So here we get difference between two consecutive term is constant. So Tn minus 1 is equal to D is equal to negative 4. Difference between consecutive term is negative 4. Therefore, the given sequence is an AP. This sequence is an AP. Given sequence is an AP. Next, sixth one. हे आपण सिंपल ऑब्झर्वेशन करून सांगू शकतो की ही जी प्रोग्रेशन हे जे काही सिक्वेन्स दिलेली आहे ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे कारण यांच्यामध्ये जो फरक आहे तो कितीचा असेल कॉमन डिफरन्स इज 0. सो आपण एक हे दाखवूया T2 मायनस T1 इज इक्वल टू नेगेटिव्ह 1/5 मायनस नेगेटिव्ह 1/5 इज इक्वल टू 0 कारण हे मायनस मायनस होईल प्लस minus 1/5 plus 1/5 0. Then T3 minus T2 is equal to negative 1/5 minus negative 1/5 is equal to 0. Here common difference that is Tn minus 1 is equal to D is equal to 0. Therefore the given sequence is an AP. Given sequence is an arithmetic progression AP. Seventh example. 3 plus square root 2, 3 plus 2 square root 2, 3 plus 3 square root 2. आता हे इथे हा स्क्वेअर रूट 2 वगैरे हे असे नंबर दिसले
की काय होतं, थोडीशी भीती वाटते या एक्झाम्पलची. पण तसं घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. आपण जी आपला प्रश्न काय आहे की जी सिक्वेन्स दिलेली आहे ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही हे आपल्याला शोधायचंय. आणि ते शोधण्यासाठी आपण प्रोसिजर काय करतो की टर्म्स आपण सिलेक्ट करून घेतो. याला आपण T1, T2, T3, T4 अशा टर्म नंबर देतो आणि पुढच्या टर्म मधून मागची टर्म सबट्रॅक्ट करतो. मग तिथे सबट्रॅक्शन मध्ये काय येणार, T2 मायनस T1. आता इथे काय असतं माहितीये का, जेव्हा आपण 9वी 10वीचे प्रॉब्लेम्स आपण ज्यावेळेस सोडवत असतो तर इथे आपल्याला नव्याने फारशा गोष्टी शिकायच्या नसतात. जे ऑपरेशन्स आहेत ते आपण आधीच्या इयत्तांमध्ये शिकलेलं असतो. फॉर एक्झाम्पल आता इथे आपल्याला ही जी टर्म आहे 3 प्लस स्क्वेअर रूट 2 यामधून हा 3 वजा करायचा आहे. तर इथे सिंपल सबट्रॅक्शन आहे आणि ही सबट्रॅक्शन कशी करायची हे आपण आधीच्या इयत्तांमध्ये सोडवलेलं असतं. सो नेक्स्ट स्टँडर्ड किंवा 10वीचं वगैरे जे गणित असतं ना त्याच्यामध्ये काय आहे तर ज्या जुन्या आपण गोष्टी शिकलेल्या आहे 5वी ते 9वी पर्यंत जे काय आपण शिकलेलो आहे ते सगळं आपल्याला इथे वापरायचं असतं. त्यामुळे तुमचं जे बेसिक नॉलेज आहे ते एकदम क्लिअर असणं गरजेचं आहे. तर आता आपण इथे आपलं जे काही उदाहरण सोडवण्याची जी काही प्रोसिजर आहे ते करू आपण. T2 मायनस T1. T2 आहे आपला 3 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि मायनस 3. मॅथमॅटिक्स हा विषय असा आहे की खूप साचेबद्ध आहे. इथे आपल्याला एक साचा मिळालेला आहे की ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ह्या फक्त वेगवेगळे नंबर आपल्याला त्यात फिट करायचे. एकदा आपल्याला प्रोसिजर कळाली की काय करायचंय, सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म सबट्रॅक्ट करायची आहे. तर हे सिंपल सबट्रॅक्शन आहे बघा. 3 मायनस 3, 3 मायनस 3 0. वी गेट स्क्वेअर रूट ऑफ 2. नाउ T3 minus T2. T3 minus T2 is equal to 3 plus 2 square root of 2 minus in bracket. आता याला ब्रॅकेट मध्ये टाकूया. 3 plus square root of 2 is equal to 3 plus 2 square root of 2 minus, हे निगेटिव्ह साइन आल्यामुळे इथले साइन काय होणार, चेंज होणार. 3 मायनस 3 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2, हा प्लस 3 मायनस 3 कॅन्सल होणार. 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2, ही जी सबट्रॅक्शन आहे ही कशी होणार, 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 मायनस 1 स्क्वेअर रूट ऑफ 2. इथे हा स्क्वेअर रूट 2 आपण कॉमन काढत असतो. 2 मायनस 1 स्क्वेअर रूट ऑफ 2, तर 2 मायनस 1 उत्तर येईल आपलं 1. 1 स्क्वेअर रूट ऑफ 2, पण आपण हा जो 1 आहे हा लिहित नाही आणि त्यामुळे आपलं उत्तर येईल स्क्वेअर रूट ऑफ 2. ठीक आहे. तर ही सबट्रॅक्शन अशा पद्धतीने आपण करतो. हा जो पॉइंट आहे हा आपण 9th स्टँडर्ड मध्ये रिअल नंबर मध्ये शिकलेलो आहोत. तर इथे आपलं उत्तर डायरेक्टली आपण लिहू शकतो 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू दिस वन. हे बघा दोघांमधला डिफरन्स आपल्याला स्क्वेअर रूट 2 मिळतो. आता इथे सुद्धा त्याच पद्धतीने करायचं. T4 मायनस T3 इज इक्वल टू, T4 आहे 3 प्लस 3 स्क्वेअर रूट ऑफ 2, यातून T2 सबट्रॅक्ट करायची आहे. आता इथे आपण त्याला आधी ब्रॅकेटमध्ये टाकून घ्यायचं की जेणेकरून आपले चिन्ह चुकणार नाही. ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साइन आलं तर या ब्रॅकेट मधले दोन्ही साइन बदलतात. मग काय होईल, 3 प्लस 3 स्क्वेअर रूट ऑफ 2 मायनस 3 मायनस 2 स्क्वेअर रूट ऑफ 2. हा प्लस 3 मायनस 3 कॅन्सल होईल. 3 स्क्वेअर रूट 2 मायनस 2 स्क्वेअर रूट 2 आपण आधी केलं त्या पद्धतीने. इथे काय होईल, 3तून 2 वजा झाले, 3 वजा 2 1, म्हणजे आपलं उत्तर पुन्हा येणार इथे स्क्वेअर रूट ऑफ 2. So we get common difference between two consecutive term is square root of 2. So the given sequence is an AP and common difference D is equal to square root of 2. तर आपले इथे उत्तर असणार this sequence is an AP. This sequence is an AP and here D is equal to square root of 2. Then next is T1, T2, T3, याला आपण मार्किंग करू. T2 minus T1 is equal to 132 minus 127 is equal to 5. Then T3 minus T2 is equal to 137 minus 132 is equal to 5. Here we get common difference 5. So the given sequence is an AP. The given sequence is
and AP and common difference D is equal to 5. सो हा जो क्वेश्चन नंबर 1 आहे याच्यामध्ये आपल्याला ज्या दिलेल्या सिक्वेन्स आहेत त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन एपी आहेत की नाही हे आपल्याला इथे दाखवायचं आहे. तर त्यासाठी आपण फक्त काय करतो की नेक्स्ट टर्म मधून पुढच्या टर्म मधून मागची टर्म वजा करतो, जेवढ्याही दिलेल्या टर्म्स आहेत त्या चेक करतो. जर दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला फरक डिफरन्स जर सेम आला तर आपण त्याला काय म्हणणार, त्याला म्हणणार एपी. आणि जर तो फरक सारखा आला नाही तर ती एपी नाही, अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही. Now question number 2, write an AP whose first term is A and common difference is D in each of the following. आता इथे आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे. फर्स्ट टर्म वी डेनोट बाय A and common difference by D. So here is A is equal to 10 and common difference D is equal to 5. अतिशय सोपा प्रश्न आहे. आपल्याला जर फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स माहित असेल तर आपण त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मधल्या कितीही टर्म्स आपण लिहू शकतो. तर आता आपल्याला इथे पहिली टर्म लिहायची आहे T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 10. देन T2 इज इक्वल टू A प्लस D और T1 प्लस D असंही आपण लिहिलं तरी चालेल. इथे आपण T1 प्लस D असंच म्हणूया. T1 plus D is equal to 10 plus 5 is equal to 15. Then T3 is equal to T2 plus D. T2 आपल्याला मिळाली आहे 15. That is 15 plus 5 is equal to 20. And T4 आता इथे आपल्याला ही अरिथमेटिक प्रोग्रेशन काय असेल ती लिहायची. साधारणपणे 4 टर्म्स आपण शोधल्या तरी पुरेशा आहेत. T4 इज इक्वल टू T3 प्लस D इज इक्वल टू 20 प्लस 5 इज इक्वल टू 25. सो आवर रिक्वायर्ड प्रोग्रेशन इज और द गिवन AP इज पहिली टर्म असेल त्यातली 10, देन 15, 20, 25 डॅश 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 4 टर्म्स आपल्याला फक्त शोधायचे आहेत. तर अशा पद्धतीने ही आपली अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. देन सेकंड वन A इज इक्वल टू -3, A इज इक्वल टू -3 अँड D इज इक्वल टू 0. इथे पहिली टर्म असेल आपली T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू -3, T2 is equal to T1 plus D, -3 plus 0 is equal to -3. T3 is equal to T2 plus D is equal to -3 plus 0 is equal to -3. आता इथे कॉमन डिफरन्स 0 आहे. 3च टर्म शोधूया कारण पुढच्या टर्म्स काय येणार आहे -3 अशीच येणार आहे. सो द गिवन AP और द रिक्वायर्ड AP इज गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन AP is -3, -3, -3 dash dash. Third one, A is equal to -7 and D is equal to 1/2. So T1 is equal to A is equal to -7. T2 is equal to T1 plus D. T1 is -7 and D is 1/2. आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व करायचं. 7 2s are 14, -14 plus 1 upon 2 is equal to -13/2. -14 plus 1 आन्सर इज -13 इज इक्वल टू. आता हा 13/2 असा ठेवला तरी चालेल किंवा याला डेसिमल मध्ये कन्वर्ट केलं तरी चालेल. तो येईल 2 6s are 12 and 2 5s are 10, 6.5. Then T3 third term, T3 is equal to T2 plus D, that is -6.5 plus 1/2 is equal to 6.5 2s are 13. It is -13
प्लस 1 अपॉन 2, निगेटिव्ह 13 प्लस 1 निगेटिव्ह 12 अपॉन 2, निगेटिव्ह 12 अपॉन 2 इज इक्वल टू, आता याला आपण काहीतरी थोडंसं मार्किंग करून ठेवू, negative 12 upon 2 is equal to negative 6. So our required AP is negative 7. Required AP is negative 7. Then T2 is equal to negative 6.5. Negative 6.5. Then T3 is equal to negative 6 dash dash dash. This is required arithmetic progression. This is required AP. Then next is A is equal to minus 1.25. So T1 is equal to A is equal to minus 1.25. Then T2 is equal to T1 plus D. T1 is minus 1.25 plus 3. आता इथे हे जे ऑपरेशन आहे ते नीट व्यवस्थित कॅरी करायचं. 3 मायनस 3.00 मायनस 1.25, 5 मायनस 5 0 मायनस 5 5, 10 मायनस 3 7 अँड 3 मायनस 2 1, 1.75. इथे सबट्रॅक्शन येईल 1.75. सो नेक्स्ट टर्म इज 1.75. T2 इज इक्वल टू 1.75. या टर्म्स आपण काय करू, त्याला मार्किंग करून ठेवूया. T1 इज इक्वल टू T2 इज इक्वल टू, देन T3 इज इक्वल टू T2 प्लस D. आपला T2 मिळालेला आहे 1.75 प्लस 3 इज इक्वल टू 4.75. सो T3 इज इक्वल टू 4.75. So our required arithmetic progression is, first term is minus 1.25. 3 ते 4 टर्म्स आपल्याला यातल्या शोधायचे आहेत. 1.75, 4.75 and dash dash dash. This is required arithmetic progression. This is required AP. Fifth one, A is equal to 6, D is equal to 3. T1 is equal to A is equal to 6. So our first term is 6. Then T2 is equal to T1 plus D. T1 is 6. 6 plus 3 is equal to 9. Therefore T2 is equal to 9. T3 is equal to T2 plus D is equal to, T2 is 9. 9 plus 3 is equal to 12. So T3 is equal to 12. या टर्म्स आपण मार्क करून घेणार. आता ही सिक्वेन्स आपण तोंडी सुद्धा याचं उत्तर काढू शकतो. याच्या पुढच्या टर्म्स असतील 15, 18 अँड सो ऑन. So our required AP is 6, 9, 12 dash dash dash. This is required AP. Then sixth one, A is equal to negative 19. So first term T1 is equal to A is equal to negative 19. T2 is equal to T1 plus D. T1 is negative 18 and D is negative 4. Negative 19, negative 4. Answer is negative 23. So T2 is equal to negative 23. Second term मिळते आहे आपल्याला negative 23. T3 is equal to T2 plus D. T2 is negative 23 plus D is negative 4. So T2 negative 23, D negative 4, answer is negative 27. So T3 is equal to negative 27 and our arithmetic progression is negative 19,
-23, -27 and so on. Next term will be -31, -35. आपल्याला जेवढ्या पाहिजे तितक्या टर्म्स आपण इथे लिहू शकतो, पण आपण साधारणपणे 3 ते 4 टर्म्स फक्त लिहिणार. दिस इज रिक्वायर्ड AP. So in this way question number 2 is completed. एक मिस्टेक इथे झालेली आहे की आपल्या टेक्स्टबुक मध्ये D इज इक्वल टू -3 आलेला आहे. मी इथे +3 घेतलेलं आहे. सो आपण हे करेक्शन करून घेऊ. इथे D इज इक्वल टू -3. तर फर्स्ट टर्म आपली सेम असणार आहे. इथे आपण करेक्शन करूया. 6 - 3 होईल. 6 - 3 इज इक्वल टू 3. इट्स माय मिस्टेक. एक छोटंसं निगेटिव्ह साईन आहे, त्याच्याकडे जर आपलं दुर्लक्ष झालं तर एवढी मोठी चूक होऊ शकते, हे लक्षात घ्या. सो T2 इज इक्वल टू 3, म्हणजे आपल्या पुढच्या टर्म्स इथे येतील. T2 3 अँड D इज -3. सो T3 इज इक्वल टू 0. आणि मग आपली जी प्रोग्रेशन असेल, आपली जी अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल ती येईल 6 3 0. पुढची टर्म असेल -3 -6 डॅश डॅश लाईक दिस. सो करेक्शन करून घ्यायचं आहे हे. क्वेश्चन नंबर 3 इज फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर इच ऑफ द AP. इथे आपल्याला काही प्रोग्रेशन दिलेले आहे, त्या प्रोग्रेशन मध्ये आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स शोधायचा आहे. हा ऑब्झर्वेशनचा प्रश्न आहे. इथे आपल्याला फक्त ऑब्झर्वेशन करून उत्तर लिहायचं आहे. इथे सिम्पली आपल्याला कळतं आहे फर्स्ट टर्म इज 5 अँड कॉमन डिफरन्स इज 4. देन इथे पण आपल्याला 0.3 हा कॉमन डिफरन्स मिळाला आणि फर्स्ट टर्म असेल 0. पण आपण हे असं तोंडी सोडवण्यापेक्षा आपण काय करणार, व्यवस्थित लिहून घेणार, कारण इथे साईनचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईनचा गोंधळ होऊ शकतो. सो फर्स्ट टर्म इज इक्वल टू A अँड इज इक्वल टू 5. पहिली टर्म तिला आपण A म्हणत असतो. A इज इक्वल टू 5. आता कॉमन डिफरन्स साठी आपण काय करणार, नेक्स्ट टर्म मधून पुढच्या टर्म मधून मागची टर्म वजा करणार. सो हिअर T2 - T1 इज इक्वल टू T2 - T1 इज इक्वल टू 1 - 5 इज इक्वल टू -4. आय थिंक हा स्पेस ठीक आहे. T2 - T1 is equal to -4. So we get D is equal to -4. Here first term A is equal to 0.6 and T2 - T1 is equal to 0.9 minus 0.6 is equal to 0.3. So D is equal to 0.3. Then third progression is 127, 135, 143, 151 dash dash. So here A is equal to 127 and common difference T2 minus T1 is equal to 135 minus 127. यांची सबट्रॅक्शन जी असेल ती असेल इथे आपला कॉमन डिफरन्स. इट इज 8. कॉमन डिफरन्स इज 8. सो D इज इक्वल टू 8. कॉमन डिफरन्स साठी आता ही जी दिलेली आहे हे अरिथमॅटिक प्रोग्रेशनच आहे, त्यामुळे इथे आपल्याला कोणत्या तरी 2 टर्म मधला डिफरन्स घ्यायचा आहे. इथे प्रत्येक टर्मचा डिफरन्स चेक करण्याची गरज नाही. सो आपण या हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. शेवटचा एक जो उरलेला प्रॉब्लेम आहे तो विद्यार्थ्यांनी स्वतः सोडवायचा आहे. तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. थँक्यू.